मित्रांनो नमस्कार. बोल भाऊ या युट्यूब चॅनलवर आज आपलं परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये कापसाच्या कॉटन सीड्स बॅगचे दर. कंपनी वन म्हणजे बीजी 2 तंत्रज्ञान आणि 550 ग्रॅम बॅग नुसार बदलतात. खालील प्रमुख कापूस बियाणे बॅगीचे अंदाजे दर किती आहेत हे आपण बघणार आहोत. त्यानंतर जिल्ह्यानुसार व डीलर मागणी आणि हे पूर्ण मागणी काय आहे हे आपण बघणार आहोत. म्हणजे इथं दोन प्रकारचे आहेत बॅगचं आणि आपण कोणते कोणते बियाणे हे बघूया. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. कारण का असेच शेतकरी विषय आणि प्रत्येक ग्रामपंचायत असो या प्रत्येक क्षेत्राचे व्हिडिओ आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत आहोत. तर नक्कीच शेतकरीसाठी फायदा होणार आहे योजनेवर आणि शासकीय योजनेवर व तसेच ऑनलाईन क्षेत्रातील प्रत्येक आणि शेतकरी क्षेत्रातील प्रत्येक व्हिडिओ या युट्यूब चॅनलवर आपण घेऊन येत आहोत. तर बोल भाऊ अरविंद चव्हाण या युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर चला जास्त वेळ न घेता आपण सुरू करूया आजचा विषय. आजचा विषय आपला महाराष्ट्र कापूस बियाणे बॅग रेट 2026. तर यामध्ये बघा कंपनीचं आपण पॅकेज बघूया, त्यानंतर बॅग वजन बघूया आणि अंदाजे दर बघूया की दर काय. याप्रमाणे मी दिला आहे इथं दर. आता मी एक वेळेस मी समजण्याचा प्रयत्न करतो. प्रभात सीड्स सुपर कार्ट पीसी 115 BT2 या 450 ग्राम आहे आणि त्यानंतर याचं प्राइस जर बघितलं आपण तर 850 ते 950 रुपये हा रेट चालू आहे. तर प्रभास सीडचं रेट जे आहे 850 ते 950 पर्यंत आहे. त्यानंतर जर बघितलं आपण तर व्हीएस 7067 बीजी 22 कॉटन सीड्स याचं जर आपण रेट जर बघितलं, बॅगचं वजन आहे 450 ग्रॅम. त्यानंतर 850 ते 950 रुपये याची दर किंमत आहे हे आपण बघू शकता. त्यानंतर जर आपण बघितलं तर राशी RCH 659 बीजी 11 हे जर राशीचं जर बघितलं वजन तेवढंच आहे 830 ते 930 रुपये हे यांचा दर चालू आहे. अंदाजित आपण दर जे मांडला आहे या दरामध्ये आपल्याला मिळून जाईल. त्यानंतर आपण जर मॅस्को महाकॉटचं जर आपण प्राइस जर बघितलं, वजन जर बघितलं तर हा सेम आहे. त्यानंतर 800 ते 920 रुपये यांचं प्राइस चालू आहे. त्यानंतर आपण अजित 155 BG 22 याचं जर आपण वजन बघितलं बॅगचं तर हा सेम आहे आणि 850 ते 950 रुपये या बॅगीचे पण दर आहेत. त्यानंतर जर आपण बघितलं मित्रांनो अंकुर 651 BG 11 याचं जर आपण रेट जर बघितलं तर 820 ते 930 रुपये हे रेट आहे. या रेटमध्ये या दरमध्ये आपल्याला मिळून जाईल. ज्यावेळेस तुम्ही बॅग घेता त्यावेळेस नक्कीच ज्यावेळेस आपण कापूस बियाणे घेतो त्यावेळेस नक्कीच बॅगची चौकशी करावं, कारण अनेक यामध्ये डुप्लिकेट होऊ शकतो. परंतु पूर्ण पॅकेज वगैरे बघावं, पूर्ण पॅकिंग बघूनच बियाणे खरेदी करा. कारण म्हणजे शेतकऱ्यांचं यामध्ये फसवाफसवी खूप होतो. यासाठी शेतकऱ्यांना उत्पन्न मिळत नाही आणि कापूस शेतामध्ये लावल्यानंतर अनेक जे झाड आहे या झाडांवर फळं टिकत नाही, फळं लागत नाही. यासाठी कृषी केंद्रावर जाऊन योग्य ते माहिती घेऊनच आपण खरेदी करावं. आता बघूया पुढं जर बघितलं आपण तर नवजी विद्यू बन्नी बीजी 11 याचा जर रेट जर बघितलं 850 ते 980 रुपये हा याचा प्राइस रेट आहे या थैलीचं जे बियाणे बॅगचं. त्यानंतर जेके दुर्गा बीजी 11 याचं जर प्राइस जर बघितलं तर 800 ते 900 रुपये हा रेट आहे. या रेटमध्ये आपल्याला मिळेल. त्यानंतर आपण जर बघितलं बिओ सीड्स कॉटनचं जर प्राइस जर बघितलं आपण बिओ सीड्स कॉटनचं 780 ते 900 रुपये पर्यंत आपल्याला या दरामध्ये हा मिळून जाईल. कारण का या दरामध्ये आपल्याला हे या कंपनीचं मिळेल. त्यानंतर आपण जर कावेरी ATM BG 11 हे जर बघितलं तर 850 ते 1000 मध्ये आपल्याला याचं प्राइस आहे. अंदाजित प्राइस जे बॅगचं आणि वजन सेम टू सेम आहे. सगळ्यांचं सेम वजन आहे 450 ग्रॅम. त्यानंतर जर आपण बघितलं अजित 199 BG 11 याचं जर प्राइस बघितलं तर 850 ते 950 हा एवढा आहे. त्यानंतर मित्रांनो
तुलसी कॉटन सीड्स याचं जर रेट जर बघितलं तर 780 ते 900 रुपये हे प्राइस आहे. या प्राइस मध्ये आपल्याला मिळून जाईल. धनुका कॉटन सीड्स हे जर बघितलं तर या बॅगची किंमत जी आहे 800 ते 920 रुपये या किमतीमध्ये आपल्याला ही बॅग मिळून जाईल. तर मित्र यामध्ये अजित 155 आणि अजित 199 हे दोन क्वालिटी आहे. दोन क्वालिटी ही आपल्याला चौकशी करून मिळवायची आहे. दोन्ही क्वालिटीमध्ये खूप काही फरक आहे आणि हे योग्य ते माहिती घेऊनच आपण बॅग खरेदी करायची. त्यानंतर जर बघितलं यामध्ये व्हेरायटी वाली जर चांगली तर प्रभात आहे. त्यानंतर अजित 155. त्यानंतर जर बघितलं तर आपण कावेरी एटीएम हे सुद्धा आहे. अजित 199 हे सुद्धा आहे. त्यानंतर धनुका कॉटन सीड्स हे या प्राइस मध्ये आपल्याला प्राइस या प्रकारे आपण दिला आहे. अंदाजित हे होलसेल असेल, दुकानदार असेल आणि हे रिटेलर असेल तर या प्रकारे आपल्याला मिळून जाईल. त्यानंतर आपण जर यांचं जर वजनचं बॅगचं वजन जर बघितलं तर हे पूर्ण सेम टू सेम आहे. हे सेम टू सेम बॅगचं वजन आहे. तर मित्रांनो आपल्याला या बियाणाबद्दल जे आपण माहिती दिली आहे तर यातील आपण खरेदी ज्यावेळेस करतो योग्य ते बॅग तपासूनच आपण खरेदी करावं. आणि या प्राइसच्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडून जर कोणी पैसे जास्तीचे घेत असेल तर कृषी विभागाशी संपर्क करून तुम्ही कृषी केंद्राचं नाव देऊन, कृषी केंद्र चालकांचं नाव देऊन तक्रार नोंदवू शकता आणि तुम्ही एकाहून असे हजारो शेतकऱ्यांना वाचवू शकता. व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. असे नवनवीन व्हिडिओ शेतकरी विषयी मी तुमच्यापर्यंत घेऊनच येत आहोत. तोपर्यंत चॅनलवर बनवून राहा. नमस्कार.